ते काही नाही, ही सगळी खेळ परत सुरू झालीच पाहिजे. खेळ परत सुरू झाला पाहिजे. जमणार नाही. नाही म्हणजे नाही. सगळ्याच गोष्टींना कसं काही नाही म्हणताय तिरसट? हे तुम्ही कोण ठरवणार आहे? तुम्ही मालक आहेत का या गावचे? 5 प्रतिष्ठित घराणे आहेत. आम्ही इथं रानपिसे आहेत, कुलकर्णी आहेत, दामसंडे वहिनी आहेत. अहो वहिनी, तुम्ही त्यांच्या बाजूने हे आम्हाला माहिती आहे, पण स्वाभिमान म्हणून काहीतरी बोला. आम्हाला अर्जुन कवटेकरांचं म्हणणं तेव्हाही पटलेलं आणि आत्ताही पटतंय. नाही 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 नाही, वोटिंग करा, वोटिंग. नाही होणार. मुले म्हणतात ते बरोबर आहे. हा माणूस प्रत्येक गोष्टीत आपल्याला नडतो. तिरसट जगात कोणाशी पटतंय का नाही? ओ कुलकर्णी, अहो तुम्ही गप्प का? तुम्ही बोला की. आमचं म्हणणं इतकंच होतं की घरात जाऊन ऐकवा तुमचं मत आरशासमोर. तुमचं काही म्हणणं नसू शकतं, म्हणजे नाहीच आहे तुमचं काही म्हणणं, त्यामुळे विषय संपला. ही सरळ सरळ हुकुमशाही आहे. तसं तर तसं समजा. या वर्षी ध्वज घेऊन जायचा मान आमच्या घराण्याकडे आहे की नाही? मग जर या वेळेला परत खेळ सुरू झाले तर आमच्या घरातला कोणताही व्यक्ती ध्वज घेऊन जाणार नाही. मग मी काही यात्राच होऊ देत नसतो. इथं बोलावून आमचा असा अपमान होणार असेल तर आम्हाला इथं बोलावलंच कशाला? बरोबर आहे. बाळासाहेब भाऊ थांबा. निष्करण वाद वाढवू नका ना. हो, आम्हाला काय सांगताय? तुमच्या प्याद्याला सांगा, काय करू आम्ही? खड्ड्यात जा. हे बघा, या वर्षी तरी आमच्या घराण्याकडून तो मान कुणी काढून घेऊ शकत नाही. गेल्या वर्षी जामसांडेंकडून मी तो मानाचा नारळ आमच्या घराण्याकडे आणला. आत्ताही तो आमच्याच घरात. त्यामुळे जोपर्यंत आमच्या घराण्यातला माणूस वरती जाऊन ध्वज लावत नाही तोपर्यंत यात्रा सुरूच होणार. हा मान का काही आता? घरात पण तसंच, ऑफिसमध्ये तसंच, बाहेर पण तसंच. आणि जर तुम्ही खेळ ठेवायचं म्हणत असाल तर यात्रा काही होत नसते. मला वाटतं संपली आहे इथं मीटिंग. बोला भैरव देवाच्या नावानं सांग भलं. हो पुजारी, तुम्ही तरी काहीतरी बोला. ते म्हणतात त्याच्यात तथ्य आहे. जोपर्यंत त्यांचा माणूस मानाचा नारळ ठेवत नाही तोपर्यंत खरोखर यात्रेला सुरुवात होऊ शकत नाही. मला वाटतं आपण थोडं सबुरीने घेऊया. सबुरी ठेवा तुमच्या ताटलीत. तुमचं काय आता? भावाने केल्या जखमीवर मीठ चोळायला आलात काय? माझा काय सक्का भाव नाही त्यो. ते दिसलंच सभेत. एक शब्द बोलला नाही तुम्ही. वडाना पाटील काय तुमचं पण कसं आहे पाटील? अजून पण सगळं तुमच्या मनासारखं होऊ शकतंय की? अहो डोक्यात काय प्लॅनिंग असेल तर आमच्याशी बोला. काय आम्ही काय अर्जुन नाही. बाप एक असला तरी आया वेगवेगळ्या आहेत ना आमच्या. आणि त्याचं काय आहे बलरामराव? तुमचं नाव नुसतं बलराम असतं ना तर विश्वास ठेवला असता, पण तुमचं नाव बलराम कवठेकर. आणि कवठेकरांच्या कुत्र्यावर पण मी विश्वास ठेवत नाही. पाटील ऐकून तर घ्या की. पाटील अर्जुन, तू काय बोललास रे त्या सभेत?
कशाला एवढी चिडचिड करतोस रे बाबा? कृष्णाई, मी आता गाडी चालवतोय. गाडी चालवताना फोनवर बोललो तर उगीच अपघात व्हायचा. नंतर परत फालतूमध्ये ट्रॅफिक रूल पाळले नाहीत म्हणून लेक्चर खावं लागेल. उगाच काहीतरी बोलू नकोस हा. ती सावित्री आहे का सोबत? आहे ना. बोलायचंय का तिच्याशी? हा, दे तिला. सावित्री, तू आहेस ना ग सोबत? हो आई साहेब, आम्ही नीट येऊ, तुम्ही नका काळजी करू. ठीक आहे, ठेवतो आम्ही फोन, आल्यावर बोलू. हो हो. मिस वशिला, जस्ट मेक शुअर आज रात्री मला घरी पोहोचायला उशीर होईल. मीटिंग लावा, काही करा, मला घरी जाऊन कृष्णाचं लेक्चर नाही ऐकायचं. हो सर. अरे वा, आज चक्क प्रतिप्रश्न नाही. कमाल आहे. सर मला ना कळतच नाही तुमच्याशी कसं बोलायचं ते. काय झालं सर? चिडलात ना? अहो सर, थोडं बोलायचं होतं. मिस वशिला, तुमच्याकडे थोडा तरी सेन्स असेल अशी मी आशा करतो. सॉरी सर, सॉरी सॉरी. मी बोलतो हा. अर्जुन, झाले जत्रेत सादर खेळ, एवढा काय फरक पडणार आहे? एवढ्या वर्षांची परंपरा आहे कवठे भैरवगडाची, ती अशी अचानक मुडीत काढायची? लोकांच्या भावना लाजाळूच्या पानासारख्या असतात, नाजूक, कशाने दुखावतात. त्यात आधीच लोकांचा तुझ्यावरती रोष, तर तशी चिडचिड करून अजून लोकांना विरोधात जायला का भाग पडतोयस बाबा? दादा, परंपरा, संस्कृती, भावना यांची ढाल करून त्यांना कोणते खेळ खेळवायचेत नाही तुलाही माहितीये. पण बाबा, पूर्वापार चालत आलेलं हे सगळं जत्रेचं सगळं खेळ वगैरे, ते काय असं अचानक एका हे रात्री? बघ दादा, कुस्तीचा आखाडा, लहान मुलांच्या शर्यती, हे करमणुकीचे खेळ, खेळण्याचे स्टॉल, या कशालाही माझा विरोध नाहीये. तो ढोले काय म्हणाला माहितीये? काय? चेंगरा चेंगरी शिवाय जत्रेत मजा नाही म्हणे. आरून फिरून तो कोंबड्यांच्या झुंजीवर यायचा. 5 वर्षापूर्वीपर्यंत त्याचा एक कोंबडा होता, तो दरवर्षी जिंकायचा. त्याच्यासाठी तो मानाचा विषय. माझा विरोध आहे ना, तो या कोंबड्यांच्या झुंजीला आहे. का माहितीये? मुक्या प्राण्यांना रक्तबंबाळ करून कसला आला रे उत्सव? देव सांगतो का? नाही ना. आता आपल्या हातात आहे, तर आपण हे थांबवू शकतो. हे क्रूर कृत्य आपल्याला का करायचंय? गरज आहे? तो ढोले जर तुझ्याकडे आला ना, तर त्याला सांग, एवढी जर रग मिटत नसेल ना, तर 2 हात कर म्हणावं माझ्याशी आखाड्यात. आणि त्यावेळी नसतील करमणुकीची साधनं, पण आत्ता आहेत ना. चांगल्या वाईटाचं कळतं, बरोबर? माझं एक आवडतं वाक्य आहे दादा, इन मॅटर ऑफ कॉन्शियन्स मेजॉरिटी इज इमटेरियल. जर आपण काही योग्य करत असू ना, तर मेजॉरिटीला काहीही महत्व नसतं. मी मूर्ख आहे, मूर्ख आहे मी. त्या बलरामच्या सांगण्यावरनं त्याच्यावरती विश्वास ठेवून तुला जाब विचारायला आलो. मूर्ख आहे मी खरंच. म्हणून मला तुझा अभिमान वाटतो अर्जुन. पटलंय मला तुझं सगळं. बोलतो मी कमिटीच्या माणसांशी, या बलरामशी सुद्धा. काळजी नको करूस तू. चल, येतो. हा,
त्याच्यासोबत जा, नाहीतर रुसायचा उगाच. अर्जुन तू पण ना. आलो. ओ मिस वशिला, अगं ताई होय का अगं अगं सुट्ट्याचा घोळ झाला नाहीतर मी येणारच होतो. ते पारसला नेब्युलायझर द्यायला सांगितलेलं तुला त्यानं दिला काय नाही? पारसच्या मित्र अगं अगं नाही अगं पारसवर चिडत नाही मी. हा तू तुझी काळजी घे, त्याची काळजी करू नकोस. हा सुट्ट्या पडल्या की येतोच लगेच. हा ठेवू मग. बर ताईला फोन केला होता, तू लगेच करू नकोस. मग तिच्याने मनात शंकेची पाल चुकचुकाय नको. जावे बसताना लवकर हलवाय पाहिजे आपल्याला. महिन्याभरात सगळं संपलं असं वाटलं होतं. 1 महिना झाला तरी काय हालचाल बी होईना. आता आपण काही प्रयत्न करत नाही होत का? सगळीकडनं ना माझीच गोची झाली. आता काय करू? ओ एक तिरसट निर्लज्ज नालायक निगरगट्ट आहे. आता मी काय करू सांग? त्याच्या गळ्यात जाऊन पडू का आता? अगं नाही ग, तसं नाही ग, मी समजू शकतोय. आज देवळात बी काय केलं काय त्यानं? काय केलं नाही विचार. हा तिरसट जो दिसल त्याला तंटतोय. म्हणजे कोणी याच्याशी काही बोलायचंच नाही. सावे ऐक ना, मी काय म्हणते, ते बॉयफ्रेंडच्या विषयाचं काही झालं का? काय उपयोग नाही झाला बघ. तुला एक बॉयफ्रेंड होता, त्यानं काय होणार आहे तेच मला कळत नाही. काय प्लॅन काय तुझा? अरे तोच जुना पुराणा फॉर्म्युला. माझ्या डोक्यात काय होतं की माझ्या एक्स बॉयफ्रेंडनी मला इतका त्रास दिलाय की आता मी जीव द्यायचाच प्रयत्न करायला चालली. तो येणार मला वाचवायला. मग सिंपतीची चिकटपट्टी लावून लव्ह स्टोरी झाली असती सुरू. सावे तुला हे लईच गुत्त्याचं वाटत नाही? मामा, गुत्त्याचा असला तरी तो प्लॅन माझ्या सावीनं केला. आपण तिला सपोर्ट करायचा बास. ते पण करून बघूया. आणि आत्महत्येचा प्लॅन करणार काय आहेस? ते कोण आहे बासरीवाला? मी ना आज शोधूनच काढणार आहे. सावे काय त्या बासरीवाल्याच्या मागे लागली काय माहित. सावे थांब, मी आले. अगं ए, विषय काय चाललाय? या दोघींचं काय चाललंय? कोण आहे कोण? हा याला कसं कळतंय मी आलेलं? कोणाच ठाऊक. तर काय नाही आणि काय बघायला सगळं. ए बाई ते सगळं सोड. आत्महत्येच्या प्लॅनचं काय ते सांग. कसं आणि कधी करणार आहेस? मामा, तो तिरसट रोज सकाळी पळायला जातो डोंगरावर. तिथंच गेम टाकायचा. वाट कसली बघायची? उद्याच करून टाकू. लवकर आटकू, सगळ्यांना जाऊया घरी. बरोबर आहे. डन. ह्याचं मन पागळायला आणि काय काय करायला लागणार आहे काय माहिती. पळताना हाक मारली पाहिजे म्हणजे मिळवलं. मिस वशिला या केव्हापासून जॉगिंगला यायला लागल्या?
अर्जुन सर, तुम्ही ठीक आहात का? अर्जुन सर, कोणी आहे का? अर्जुन सर, अर्जुन, अरे देवा, अर्जुन बाबा काय रे हे हा? तरी मी तुला सांगत असतो हा, कुणाला तरी सोबत ठेवत चल, पण माझं कधीच ऐकायचं नसतं तुला. मी सांगत असतो ड्रायव्हर ठेव, कुणाला तरी सोबत ठेव, पण तुझं आपलं तेच, मला ड्रायव्हर नको, मला कुणी नको. बघितलं ना कृष्णाई काय झालं आता ते. अर्जुन असं का वागतोस रे बाबा हा? आमचं ऐकत जा. मग एवढ्यावरती निभावलं म्हणून ठीक आहे, खरंच तुला काही झालं असतं तर आमच्या सगळ्यांचं काय झालं असतं याचा जरा तरी विचार कर. हे गॅटमॅट विश्वंभरनं तर घडवून आणलं नसेल ना? मला सांग काय झालं नेमकं. दादा ऐक हे बघ, ऐक. तू आराम कर. कृष्ण मला सांग, सांग नेमकं काय झालंय. प्रिया तू सांग काय झालं. नाही मामा तू तरी सांगतोस का काय झालंय नेमकं. अर्जुन जॉगिंगला गेला होता, तिकडं कोणीतरी त्याच्यावर हल्ला केला. अरे देवा. अर्जुन कोण होती माणसं. दादा मी बाईसाहेब, ते बाहेर पोलीस आलेत. कवटेकर साहेब, मे आय रिक्वेस्ट टू ऑल, जरा यांना विश्रांती घेऊ द्याल का. डॉक्टर साहेब मी काय म्हणतो, आणि अर्जुनच्या डोक्याला मार लागलेला आहे. परमेश्वराकडे विनंती करतो की जास्त काही नसू दे, कमीत कमी असू दे. म्हणजे आम्ही सगळेच घाबरलेलो आहोत या सगळ्या गोष्टीला. तर अर्जुनचं जर आपण मेंदूची तपासणी केली तर चालेल ना. मामा, माझी स्मरणशक्ती आणि बुद्धी दोन्ही शाबूत आहे. म्हणजे आम्ही काहीही बोललो की त्याचा असं तिरसटासारखा ना वेगळाच काहीतरी अर्थ काढणार. म्हणजे मी प्रेमाने चौकशी केली होती की नाही, का कुच्छितपणे विचारलं होतं. विद्याधर तू जरा थांब थांब. ताई हा बोल, तू बोल. नाही, तू पण थांब. प्रिया, या घरात तू सगळ्यात लहान आहे आणि तू खोटं बोलणार नाही मला माहिती आहे. आणि लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात असं मी ऐकलेलं आहे. तेव्हा तू सांग, तू खोटं नाही बोलणार. आता मी कुच्छितपणे बोललो की प्रेमाने बोललो, तूच सांग. नेहमी मलाच काय टार्गेट केलं जातं. पण मी आता जे काय खरं मनाने बोललो, तू सांग ना प्रिया, तू बघतो का बोललं काहीतरी. अहो सॉरी, सांग. अहो काय गोंधळ चाललाय, त्यांना विश्रांती घ्यायची आहे. विद्याधर दादा, प्लीज तुम्ही पोलिसांशी बोलता का. दादा एक एम फाईन, मी बघतो ते काय. मिस्टर अर्जुन, तुम्ही कुठलाही त्रास करून घेऊ नका. सिटी स्कॅनचे रिपोर्ट येतीलच, ते बघू आणि मग ठरवू. मारही खूप लागलेला आहे, दुर्लक्ष करून चालणार नाही. डॉक्टर साहेब तुम्ही काळजीच करू नका ना, आम्ही सगळे अर्जुनची काळजी घेऊ. अर्जुन काय चाललंय तुझं. डॉक्टर बरोबर म्हणते. दादा ऐक ना, येऊ दे पोलिसांना, एकदा त्यांची चौकशी झाली की मी झोपेन. सुरकी जा जरा पोलिसांना बोलव. हे तिरसट कधीच कोणाचं ऐकत नाही. या कृष्णाईने 2 सटासट लगावले असते ना वेळेवर तर असा वागला नसता. कधी नवे विश्वंभरच्या रेंज नसलेल्या काळजाला माणुसकीच्या 2 काड्या आलत्या, त्याचा पण पार मुकाना केला. विद्याधर, या सगळ्यात ना सावित्रीचे आभार मानायला हवेत. तीच घेऊन आली अर्जुनला घरी. या सगळ्यात ना सावित्रीचे आभार मानायला हवेत. तीच घेऊन आली अर्जुनला घरी. सावित्री मॅडम, आता तुमचे किती वेळेला आणि कसे कसे आभार मानायचे खरंच कळत नाही.
आज तुम्ही नसतं तर अर्जुनचं काय झालं असतं कुणाच ठाऊक. दादा, मला काहीही झालं नसतं. अर्जुन तू जरा शांत बसतोस का? हा? तू आराम कर. या इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर साहेब, मी काय म्हणत होतो, आत्ता चौकशी आपण बोलू दे त्यांना. अर्जुन साहेब माफ करा, तुमची जुबानी आपल्याला आत्ताच घ्यावं लागेल, म्हणजे पुढच्या प्रोसिजरला उशीर होणार नाही. साहेब, हे कोणी केलं असं तुम्हाला वाटतं? तुम्ही पाहिलात का कोणाला? तुमचा कोणावरती संशय? नाही, मी काही त्यांचा चेहरा नाही पाहिला. मास्क होता त्यांच्या चेहऱ्यावर. हा, पण मी डोळे नाही विसरू शकत त्यांचे.